श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगिराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. आजचा अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी भरपूर वेळा आपल्या चॅनलवरती अनुभव देखील शेअर केलेले आहेत. परंतु त्या ताईंचं असं मत आहे की आजचा जो अनुभव आहे तो छोटासा आहे, परंतु नाव वगैरे काही सांगू नका, फक्त अनुभव शेअर करा. तर त्या ताईंचं झाला होता असं की त्या स्वामी सेवा भरपूर करतात. त्यांचं वय देखील खूप जास्त झालेलं आहे, म्हणजे 68 एवढं वय आहे त्यांचं. तर त्या ताईंचा सकाळी त्यांनी काय केलं की दररोजच्या प्रमाणे आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा वगैरे करायला त्या निघून गेल्या. आणि असं झालं होतं की सकाळी त्यांनी गिझर चालू केलेला होता. मग त्यांनी गिझर चालू केला आणि त्या विसरून गेल्या. आणि त्यानंतर त्यांनी देवपूजा, नामस्मरण वगैरे त्यांची सेवा वगैरे तशीच चालू राहिली. त्यानंतर ना त्या घरचं सर्व काही स्वामी सेवा करून झाली की त्या मठामध्ये गेल्या, स्वामींच्या केंद्रामध्ये. आणि त्यांच्या घरामध्ये जो स्वयंपाक वगैरे करायचा, तर त्यांच्या घरी कामवाली येत असते, त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे करायची त्यांना काही गरज नसते. त्या फक्त स्वामी सेवा, आणि वय झाल्यामुळे त्या स्वामी सेवा, नामस्मरण वगैरे हेच त्यांचं चाललेलं असतं. तर दररोजच्या प्रमाणे त्या केंद्रात गेल्या, केंद्रातून घरी आल्या. घरी आल्यानंतर देखील त्यांचं स्वामी सेवा वगैरे चालूच होती. त्यांच्या लक्षातच आलं नाही की आपल्या घरामध्ये गिझर चालू आहे किंवा आपल्याकडून गिझर चालू राहिलेला आहे, याची त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ज्या ताई आहेत ना, तर त्या ताई ना असं 6व्या मजल्यावरती का काही ते 4थ्या मजल्यावरती राहत आहेत. तर त्याच्यामुळे ना त्यांच्या ती जो गिझर चालू होता ना त्याचं काही होऊ शकत होतं, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ झाली, परंतु त्यांच्या काही लक्षातच आलं नाही की गिझर आपल्याकडून चालू राहिलेला आहे. आणि त्यामुळे असं झालं की तो तिथं काही होऊ शकत होतं. परंतु त्या ताईंचं असं मत आहे की स्वामींची कृपा आपल्यावरती झाली म्हणून कोणत्याही प्रकारे काही सुद्धा वाईट काही घडलं नाही. जे काही झालं ते म्हणजे जेव्हा त्या संध्याकाळी काही कारणास्तव तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की सकाळपासून संध्याकाळ झाली परंतु गिझर हा चालूच राहिला. नाहीतर त्यांचं मत असं होतं की जर काही स्फोट वगैरे झाला असता तर जी पूर्ण बिल्डिंग आहे, तर त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला धोका तर झालाच असता, म्हणजे काही होऊ शकत होतं. म्हणून त्या म्हटल्या की माझ्या स्वामींनी हा चमत्कार केला की सकाळपासून संध्याकाळपर्यंत गिझर चालू राहिला परंतु काही सुद्धा झालं नाही. त्याच्यामुळे ताईंना असं वाटलं की हा अनुभव त्यांनी शेअर करावा, म्हणून त्या ताईंनी आपल्याजवळ हा अनुभव पाठवलेला आहे. आणि जेव्हा त्या ताईंनी हा अनुभव आपल्याला फोन करून सांगितला, तर तो अनुभव ना लहान असो किंवा मोठा असो पण खूप छान होता. महत्त्वाचं यामध्ये अनुभव काय आहे यापेक्षा स्वामींची कृपा काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. स्वामी जर एखाद्या भक्ताच्या आयुष्यात आले ना, तर प्रत्येक गोष्टीचं दुःख तर करायचं राहिलंच, परंतु स्वामींच्या सेवेमध्ये खूप आनंद होत असतो. तर अशा प्रकारे त्या ताईंचा अनुभव होता. अनुभव लहान असो किंवा मोठा असो, परंतु त्या ताईंनी भरपूर अनुभव शेअर आपल्या चॅनलवरती केलेले आहेत. त्यामुळे त्या ताई म्हणाल्या, की माझा हा अनुभव जो आहे ना, तो तुम्ही आवर्जून सांगा. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सांगा. परंतु हा अनुभव त्या ताईंनी सांगितलेला जवळ-जवळ 2-2.5 महिने होऊन गेले. माझ्याकडूनच तो बनवता आला नाही. म्हणून आज जरा वेळात वेळ काढून तो अनुभव बनवला. तर हा त्या ताईंचा अनुभव होता. तर चला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.